हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र दयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय. कालच्या ओव्यांचा आपण विचार चालू आहे. अध्यायाचा शेवट करताना माऊलीने अर्जुनाच्या मनात चाललेली जी गोंधळ आहे त्या गोंधळाचा विचार सांगायला चालू केलेला आहे. भगवंत काहीतरी सांगत आहेत आणि अर्जुनाला ते लवकर पचनी पडत नाही असं वर्णन माऊली करतात. त्यामुळं वर्णन करताना हनुमानाचे निकरतळे घेऊन ती वाक्य पडे प्रतितमुखी वेळे घालू पाहे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हनुमानानं ते जाणण्याचा प्रयत्न करतो, शब्दाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि एकदम तो मुखात घालण्याचा प्रयत्न करतो. पण वर जो सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम शक्य नाहीत हे माऊली सांगायला लागलेले आहे. त्यामुळं वर्णन करताना तो विचाराची या रसनानं दाटती परी हेतूच्या दशेनं न फुटती. म्हणजे एखादा तो शब्दाचा अर्थ जो आहे, वाक्याचा अर्थ जो आहे तो तर्काच्या दातानं किंवा अनुमानाच्या दाताने फोडता येत नाही. किंवा विचाराची या रसना दाटती म्हणजे विचाराच्या जिभेवरती तो मावत नाही. ऐसे जाणून सुभद्रापती चुंबेच ना. म्हणून ती वाक्यफळे जी आहेत किंवा शब्दार्थ सगळा जो आहे ज्ञानेश्वरीचा भगवद्गीतेचा अर्थ ज्या माऊली सांगायला लागलेत ती वाक्यफळे तोंडाला लावता येत नाहीत अर्जुनाच्या, असं वर्णन 193 नंबरच्या ओवीपर्यंत केलेलं होतं. आज आपण पुढच्या ओव्या ज्या आहेत त्याचा विचार करणार आहोत. अर्जुनाच्या मनात असणारे चाललेल्या गोष्ट आणि माऊलीने त्याने त्याचे केलेलं मनोगत ओळखून वर्णन केले जे आहे. 194 नंबरची ओवी आहे. मग चमत्कारला म्हणे ये जळीची माता रांगणे कैसा झकवेली असलगपणे अक्षराचेने. वर्णन करतात बघा. मग चमत्कारला म्हणे म्हणजे आश्चर्यचकित झाला आणि मनातल्या मनात म्हणाला अर्जुन की कृष्णाची वाक्य म्हणजे ये जळीची मा तारांगणे. ही वाक्य म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब, तारांगणांचं प्रतिबिंब आहे. जणू काय तारांचं प्रतिबिंब, चांदण्यांचं प्रतिबिंब जे पाण्यात पडलेलं आहे ते घेण्याकरता जावे तर जसं ते हातात लागत नाही त्याप्रमाणे या अक्षराच्या या चाललेल्या व्याख्यानामध्ये माऊली ज्या गीतेचं व्याख्यान करतात त्या निरूपणामध्ये माझ्या हातातून ती अक्षरं सुटतात का काय किंवा ती हाताला लागत नाही. शब्दाचा साधारण अर्थ काय आहे की पाण्यात पडलेले तारेची जी प्रतिबिंब आहेत ती जणू काही वाक्य आहेत असं माऊली बोलतात. उपमा दिलेल्या आहेत. पाण्यात पडलेल्या ताऱ्यांचं हे प्रतिबिंब म्हणजे ही वाक्य आहे आणि म्हणून मी अक्षरानं भुललो म्हणतात. ते तारांगणाचं सौंदर्य पाहून भुलून गेलो. मला समजलं असं उगीच वाटलं. म्हणजे मला गीतार्थ समजायला लागलाय असं मला वाटलं आणि मी भुललो म्हणतात ते. कारण शब्दाने सोपी वाटतात पण भावार्थ न कळणारी अशी ती अक्षर आहेत. वाटतंय आपल्याला शब्दाच्या अर्थ बघायला लागलं ज्ञानेश्वरीतल्या तर ते आपल्याला सोपे वाटायला लागतात. पण खरं बघायला गेलं तर त्याच्या भावार्थाकडं किंवा त्याच्या लक्षार्थाकडं जर आपण जायला लागलो तर लक्षार्थ कठीण असतो. लक्षार्थ म्हणजे काय, जे त्या शब्दाला सांगायचं असतंय ते कळणं याला लक्षार्थ म्हणायचा.
शब्दाला सांगायचं असतं एक आणि आपल्याला समोर दिसत असतं एक, असे त्याचे बरेचसे अर्थ माऊलींच्या ओव्यांचे आपल्याला लक्षात येतील. अर्जुनाची जी स्थिती झालेली आहे ती आमची स्थिती होते. आपल्याला वाटते ज्ञानेश्वरी समजली, मला वाटते ज्ञानेश्वरी मला कळायला लागलेली आहे, पण हा सगळा जेव्हा जेव्हा काही दिवस असे निघून जातात तेव्हा ती कळली नव्हती ओवी असंच वाटायला लागतं. एकदा वाचण्यामुळं समजलं असं वाटतंय, पुन्हाच्या वाचण्यामध्ये वाटतंय ही ओवी मी वाचण्यात आली नव्हती की काय, असं वाटायला लागतंय. याचा अर्थ ही ज्ञानेश्वरीचा हा भावार्थ जो आहे तो चमत्कार आहे आणि त्या चमत्कारामध्येच अर्जुन फसला म्हणतोय. मी फसलो शब्दांच्या वरवरच्या सगळ्या गोष्टीला. जसं प्रतिबिंब जे आहे पाण्यात पडलेलं असतं, पाण्यात पडलेलं ताऱ्यांचं प्रतिबिंब जे आहे ते तारे सगळे तारांगण पाण्यात दिसतात, जणू काय 30 शब्द आहेत आणि ती तारांगणं इतकी सुंदर आहेत, मस्त वाटतात, आकर्षित आहेत. त्या आकर्षणाला, शब्दांच्या आकर्षणाला मी भुललो, अलंकाराला भुललो आणि अलंकार पाहत 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 शब्दांची गेयता ऐकत 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 माझा शब्दार्थ निष्ठून जातोय की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कैसा झकविलो असलगपणे अक्षराचेनी, त्या अक्षरांच्या सुगमतेने मी कसा फसलो बाबा, असं तो स्वतःला म्हणायला लागलेला आहे. कारण हे फसण्यासारखंच आहे. ज्ञानेश्वरी एकदा दोनदा चारदा वाचली तर आपल्याला वाटते ती समजायला लागलेली आहे, भगवद्गीतेचा श्लोक तसे समजायला लागलेत असं आपल्याला वाटत असतं. पण शास्त्र हे गूढ आहे, गूढार्थ सांगणार आहे. अजून बऱ्याचशा गोष्टींचा पत्ता आपल्याला त्या शास्त्रातला लागायचा आहे. आपण वरवर ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला येतात ते आपण बघत असतो, अनुभवत असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन शब्दांचा अर्थ जो आहे, एक शब्द असतो आणि शब्दाला अर्थ असतो, त्या अर्थाला एक भाव असतो, म्हणून त्या शब्दाचा भावार्थ पण असतो. पण तो शब्द जो आहे तो कुठंतरी लक्ष निर्देशित करत असतो, म्हणजे आपल्या टार्गेटकडे घेऊन जात असतो. लक्ष म्हणजे काय, त्याचं टार्गेट, त्या टार्गेटकडे घेऊन जात असतो. ते टार्गेट जर नाही समजलं तर शब्दार्थ कळून उपयोग नाही, भावार्थ कळून उपयोग नाही. म्हणून लक्षार्थच त्याचा कळला पाहिजे. लक्षार्थ म्हणजे वाच्यार्थापेक्षा वेगळा. आपण जो कळतो तो वाच्यार्थ आहे. वाच्यार्थ म्हणजे वाचून त्याचा अर्थ जो तयार करून कोणीतरी दिलेला आहे आपल्याला. परमपूज्य खंदारकर महाराज आहेत, परमपूज्य साखरे महाराज आहेत, परमपूज्य मामासाहेब दांडेकर आहेत, इत्यादी जे लोक महाराष्ट्रातले होऊन गेले त्यांना बहुलेला जो अर्थ आहे तो अर्थ आपल्यासमोर मांडलेला आहे. अजूनही यापेक्षा वेगळा अर्थ माऊलींच्या मनोगतामध्ये दडला असण्याची शक्यता आहे, पण आपण तो लक्ष देत नाही. अर्जुनाची जशी स्थिती आहे तशी भल्या भल्यांची स्थिती ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना होत असते. वरवरचे अर्थ आपण तपासायला जातो आणि कळलं असं आपण म्हणत असतो. त्याला वर्णन केलंय बघा, तारांगणी म्हणतात. पण तारांगणी असली तरी ती प्रतिबिंबातली आहेत, खरी नाहीत. हे सांगण्यासाठी प्रतिबिंब, तारांगणाचं जळात पडलेलं प्रतिबिंब असा शब्द माऊली वापरतात. या शब्दाचा अर्थ आहे जळातलं कितीही सुंदर दिसत असलं प्रतिबिंब तर ते प्रतिबिंब हाताशी पकडता येत नाही. तसं किती सुंदर सुगम असणारी ज्ञानेश्वरीची अक्षरं जरी असली तरी लक्षार्थानं आतमध्ये अंतःकरणात ती दृढ होतच नाहीत लवकर. तेवढी श्रद्धा आपली असावी लागते. ज्ञानेश्वर माऊलींच्या वरती श्रद्धा असायला पाहिजे, ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा असायला पाहिजे, त्याचवेळी सद्गुरूंच्या वरती, भगवंतावरती श्रद्धा असायला पाहिजे. त्याचवेळी त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला कळतो. मग चमत्कारीला म्हणे ये जरीची मा तारांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचे, म्हणजे तारांगणे दिसायला चमकतात, जवळ आहेत असं वाटतं, पण घ्यायला गेलं की अवघड होतं. तसं जवळच शब्द आहेत आणि ती वाचायला गेलो की सोपेही वाटतात, अर्थ कळायला गेलो की थोडेसे आणि बरे वाटायला लागतात अर्थ कळला म्हणून, पण त्याचा भावार्थ आणि लक्षार्थ फार वेगळा असू शकतो. ये पदे नव्हती पुढिया गगनाची या घडिया, येत आमची मती बुडालिया थाव न निघे. खरोखरी काय आहेत, पुढिया गगनाची या घडिया, पदे ये पदे नव्हती पुढिया, म्हणजे ही ब्रह्मादी पदे नसून जणू काय गगनाची या घडिया, आकाशाच्या घड्याच आहेत की काय. म्हणजे घडी असली की ती मिटवलेली असते, फोल्ड असते, आणि फोल्ड म्हणजे त्याला अनफोल्ड करावं लागते ना, उलगडल्याशिवाय कसं कळेल
ते कापड केवढं आहे किंवा ती वस्तू केवढी आहे त्याची घडी काढल्याशिवाय कळत नाही. म्हणून ही ब्रह्मादी पदे आहे आणि ही ब्रह्मादी पदे नसून जणू काय आकाशाच्या घड्या आहेत की त्यामुळं आमची बुद्धी काय झाली, बुडाली, मती बुडाली या ठाव न लगे, म्हणजे ती तळाचा शोध घेऊन वर येऊ शकत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या भगवद्गीतेतल्या अक्षरांचा नुसता ठाव सुद्धा वेध घेता येत नाही, त्याच्या अर्थापर्यंत पोहोचता येत नाही. आमची बुद्धी त्यामध्ये बुडून जाते. जणू काय ह्या आकाशाच्या घड्या आहेत आणि आकाशाची घडी जशी उलगडत जावी तसं वेगवेगळे पदर त्याचे दिसायला लागतात. पण उलगडणारा निपुण असावा लागतो, निष्णात असावा लागतो, तो खरा भक्त असावा लागतो. भक्ताशिवाय या गोष्टी कळत नाहीत बरं काय. म्हणून भक्ती आपल्याला ज्ञान देते असं म्हणतात. भक्ती ही भावाने युक्त असते. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये असं माऊली बोलतात. त्यामुळे भावाच्या बळावर भगवंताची भक्ती केल्यामुळं मुक्तीची प्राप्ती होती. या शब्दाचा अर्थ असा आहे, जे अनफोल्ड झालेली फोल्ड ज्या गोष्टी आहेत त्या घड्या घातलेल्या ज्या आहेत त्या घड्या उलगडण्याचं काम ही भक्ती करत असते. यासाठी शिक्षण हे लौकिक शिक्षण उपयोगाला येत नाही बरं काय. लौकिक विद्या किती आहे, एखादा UPSC मधून मोठा सनदी अधिकारी झालेला जरी असला त्याला जगाच्या सगळ्या खानाखुणा पाठ असतील, पण जेव्हा त्याच्याकडे जर ज्ञानेश्वरी दिली तर त्याला ज्ञानेश्वरी समजणार नाही, दासबोध समजणार नाही, तुकारामांची गाथा कळणार नाही. का? अभ्यासला नसेल तर त्याला कशी कळेल. त्या ज्ञानाचा आणि ह्या ज्ञानाचा काही संबंध नाही. असे काही अडाणी माणसं सुद्धा आहेत, गावाकडली खेडूत माणसं सुद्धा आहेत. अशा काही लोकांना ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. काय कारण असेल त्याचं? त्यांना लिहिता वाचता येत नसताना सुद्धा. याचा अर्थ हे भाव आहेत, त्यांची पूर्व पुण्याय आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे ते कळत असतं. इथं अर्जुन म्हणतो माझी बुद्धी कुंठित झाली की त्यामुळं मला त्या घड्या उलगडता येत नाहीत. किती घड्या उलगडायच्या काही समजतच नाही, म्हणजे कंटाळून जायला. हात उघडावा एखादा पदर तर पुढच्या पदराने शिल्लकच राहतो. असं उलगडत 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 जाणं म्हणजे किती उलगडायचं. आयुष्यभर जरी ज्ञानेश्वरी वाचली तरी सुद्धा प्रत्येक वाचण्यामध्ये त्या ओवीचा वेगळाच अर्थ उलगडा होतोय, त्याची घडी वेगळीच उलगडते. अरे असं होतं काय अर्थ त्याचा, लक्षात आला नाही, मी असाच अर्थ धरून बसलो होतो. म्हणजे मग आपली बुद्धी कुंठित होते ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचा अभ्यास करताना, श्रुतीशास्त्रांचा अभ्यास करताना. त्यामुळं मला काय पूर्ण कळलं असं ज्ञानेश्वरी कळणं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोण म्हणत असेल तर ते खोटं बोलतात किंवा मूर्ख आहेत, असं दोन्हीपैकी त्यातला एक शब्द आपल्याला त्यांच्यासाठी वापरता येईल. नाहीतर हे नित्य नूतन नव्हे असं माऊली स्वतः सांगतात. हे जे गीता तत्व म्हणजे ज्ञानेश्वरी जे आहे हे नित्य रोज नवीन नवीन वाटणार आहे, रोज नवीन वाटणारं आणि नित्य आहे, ते टिकाऊ आहे. त्यामुळे त्याचा अर्थ काढत बसेल जितका आपण काढू तितका निघत जातो. त्यामुळे संतांची मनोगत समजायला लागली की आपण संतांच्या कृपेला पात्र होतो, तोपर्यंत पात्र होत नाही. त्यामुळे संतांना काय म्हणायचं आहे ते ॲक्च्युली आपल्याला समजायला पाहिजे. पण ही पदं जी ब्रह्मपदे नव्हेत म्हणतात, ही पदे नव्हती पुढिया गगनाची या घडिया, ही पदे नसून आकाशाच्या घड्या आहेत की यात आमची बुद्धी कुंठित झालेली आहे, बुडालेली आहे. कारण ती तळाचा शोध ठाव न निघे, त्याचा ठाव घेता येत नाही. ठाव म्हणजे ठाव. पूर्वीचे शब्द आहेत, जरा जरा आपल्या बाजूनं थोडासा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा, पण हा अर्थ बरोबर आहे असा हट्ट मात्र करायचा नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ आता वेगवेगळ्या ज्ञानेश्वरीतून वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. यावरून गोष्ट लक्षात येते ना ज्ञानेश्वरी कशी वेगळी आहे. ती वेगळे खंदारकर महाराज, परमपूज्य खंदारकर महाराजांचे अर्थ थोडे का असना वेगळे आहेत. परमपूज्य मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरी आपण बघायला लागलो, जरा का असना त्यामध्ये फरक आहे, याचा अर्थ त्यांना वेगळा अर्थ कळला. परमपूज्य साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी आपण वाचायला लागलो किंवा आणखीन कुणाची वाचायला लागलो, त्यात वेगवेगळे फरकानं ते लिहिलेले आहे. एकच अर्थ असता तर एकच ज्ञानेश्वरीची टीकात्मक जी बाहेर पडलेली आहे ती बाहेर पडली असती. वेगवेगळ्या लोकांनी जर वेगवेगळे अर्थ केलेले आहेत तर अजूनही वेगळे अर्थ त्याचे आहेत.
की जे अजून कुणाला काढायची असतील, अभ्यासायची असतील, तर त्याचा ठाव न लगे निघे जे शब्द वापरला त्याचा अर्थ तोच आहे. त्याचा ठाव नाही, त्याचा वेध घेता येत नाही, इतकं ते खोल आहे. जितकी आपण बुडी द्यावी तितका आनंद मिळेल, पण त्या बुडी देऊन आपण तळाशी जाऊ हे मात्र सांगता येत नाही. मी तळाशी जाईन पण तळाशी गेलेला वर येत नाही, असं बरेच वेळा घडतं. ज्याला अर्थ कळले त्याला अर्थ कळलेत म्हणून तो बोलतच नाही, अशी स्थिती असते. म्हणून इथं वर्णन केलंय, ती तळाचा शोध घेऊन वर येऊ शकत नाही. माझी बुद्धी जी आहे ती तळापर्यंत जाऊ शकत नाही, असं अर्जुनानं कबूल केलंय. आपण कबूल करायला पाहिजे की नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. आपण जर कबूल केलं नाही ना, तर आपण एक त्यातल्यापैकी मगाशी म्हणतो त्यावेळी 2 शब्द आपल्याला लागू पडतील. एक तर मूर्खता अंगी येईल, नाहीतर आपण खोटं बोलतोय. मला ज्ञानेश्वरी कळली, मला भगवद्गीता कळली, मला पंचदशी कळली. बरेच जण म्हणतात ना, पंचदशीची 4-5 वाचनं झाल्यात, आता पुढचा ग्रंथ सांगा. आता पंचदशी जर समजली असती तर पुढचा ग्रंथच वाचला नसता ना, हा मुद्दाच आहे त्यातला. ज्ञानेश्वरी कळली असती तर पुढचा ग्रंथ वाचायला कशाला नाही. एक शास्त्राचा भांडार गोळा करायचा आहे, आणि आपण किती खूप खूप वाचतो आणि किती वाचून झालं हे दाखवायसाठी सुद्धा काही मंडळी तसं करत असतील. काही मंडळी दुसऱ्यांना ज्ञान देण्यासाठी, वेगवेगळ्या माहिती गोळा करण्यासाठी म्हणून ही करत असतील, अभ्यास करत असतील. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण श्रुती आणि स्मृती आणि शास्त्राचे अर्थ मला कळलेत असा डांगोरा मात्र कुणीही पेटू नये, तो शहाणा नाही. मात्र शहाणा कुणाला म्हणायचं, मला अजून काहीच कळलं नाही. आणि खरंच गोष्ट आहे ती. काही जण माणसं म्हणतात मला काहीही कळलं नाही, हे सुद्धा अहंकारानंच म्हणत असतात. कारण सगळ्यांना जर म्हणलं मला कळलं तरी म्हणतील हा शहाणा निघाला, असं म्हणू नये मला. म्हणून आपणच कमी कसा आहे, मी नम्र कसा आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा अहंकार दाखवतात. गंमतशीर गोष्ट असते, नम्रता दाखवण्यासाठी अहंकारातच प्रकटीकरण होत असते. म्हणजे खोटी नम्रता ही अहंकाराचंच प्रतीक असते ना. नाही मला काही समजलेलं नाही, असं जे आहे काय समजण्यासारखं नाही, असं जे म्हणतात बरेच वेळा, त्याचा अर्थ तो आहे. तिकडं आपण खोलात जाय नको. एक अर्जुनाच्या भूमिकेतून आपण राहावं. अर्जुनानं जी भूमिका वटवली, इतका जवळीकता त्याला लाभलेली आहे. भगवंत त्याचे मित्र होते, सखे होते, पाहुणे होते आणि गुरु सुद्धा होते. तरी सुद्धा तो म्हणतो की मला अजून अर्थ एवढा कळला नाही. आम्ही काय म्हणायला पाहिजे तेवढं आपलं आपण ठरवूया. पुढे 95 नंबरची 96 नंबरची उभी. वाचुनी जाणावयाची की गोठी, ऐशी जीवी कल्पुनी किरीटी, ती या पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. आता बघा, वाचुनी जाणावयाची के गोटी, त्या पदाचा अर्थ करणं जिथं अवघड आहे तिथे त्या अर्थाला अनुभवाने जाणण्याची गोष्ट तरी कशाला करायची. त्याचा शब्दार्थ कळणं आणि लक्षार्थाकडे कशाला जायचं, असं अर्जुनाला म्हणायचं आहे. त्यापेक्षा असा अर्जुनाने मनात विचार करून त्यानं श्रीकृष्णाकडे दृष्टी वळवली. म्हणजे शेवटचं स्थान आहे जिथं काहीच कळलं नाही त्यावेळी श्री गुरूंच्याकडे पाहावं. काहीच कळलं नाही त्यावेळी भगवंताची प्रार्थना करावी की मला अजून काही कळलं नाही. अनुदीन अनुतापे तापुलो रामराया, परम दीन दयाळा निर्षी मोह माया. अचपळ मन माझे, कबूल कसे करतात बघा संत. आम्ही कबूलच करत नाही. माझं मन चपळ नाही, अमक्याचं तेवढं चपळ आहे म्हणून सांगतोय आपण. अहो त्याचं त्या अमक्या माणसाचं मनच ताब्यात नाही. असं मन ताब्यात नाही म्हणणाराच मन ताब्यात नसतं, कारण तो म्हटला नसता मग दुसऱ्याबद्दल. त्याचं मन तिकडं कसं गेलं बघायला, त्याचं मन पळते हे ह्याला कसं कळलंय सांगा. कारण ह्याचं मन तिथंपर्यंत पळत गेलं म्हणून हा मुद्दाच आहे त्यातला. पण आपल्या लक्षात येत नाही. आपण दुसऱ्यांची माप ज्यावेळी काढत असतो त्यावेळी आपल्याकडं मोजपट्टी आपल्याकडे आपली स्वतःची असली पाहिजे. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की जाणावयाची गोष्टी काय आहे, ती अनुभवायची गोष्ट वेगळीच आहे. जाणावयाची के गोष्टी, वाचुनी म्हणजे या पदाचा अर्थ कळणं अवघड आहे, शब्दांचा अर्थ कळणं अवघड आहे. मग अनुभव तरी सोडाच, त्याची गोष्टच नको. गोठी म्हणजे गोष्ट, के गोटी, ऐशी जीवी कल्पुनी किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुनाला किरीटी शब्द जो वापरला, असं विचार करून जीवी कल्पुनी असा अर्जुनाने मनात विचार करून ती या पुनरपी म्हणजे पुन्हा केली दृष्टी यादवेंद्रा म्हणजे यादवांचा राजा.
यादव म्हणजे यादव कुळाचा प्रमुख, यादवेंद्रा असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे इंद्र कसा असतो देवांचा प्रमुख, तसा यादवांचा प्रमुख यादवेंद्रा. भगवान श्रीकृष्णाला एक नवीन शब्द वापरलेला आहे, फारसा ज्ञानेश्वरीमध्ये हा दिसत नाही, जास्त ठिकाणी वापराय नाही बरं काय, पण हा शब्द इथं वापरलेला आहे यादवेंद्रा म्हणून. म्हणजे या पदाचा गुढार्थ, याला असंख्य पदर आहेत. माझ्या बुद्धीने किती डुबक्या मारत जरी बसलो तरी मला या शब्दांचे भावार्थ जे आहे ते कळणार नाहीत. अनुभवाचं तरी सोडा, ज्याचा अर्थ कळणं अवघड ते त्या अर्थाने अनुभवाला जाणण्याची गोष्ट कशाला करायची. त्याचा अनुभव घेणं जे असते म्हणजे ज्ञानेश्वरीचा अर्थ कळणं, ज्ञानेश्वरी वाचणं, ज्ञानेश्वरीचा अर्थ कळणं, ज्ञानेश्वरीचा भावार्थ कळणं, ज्ञानेश्वरीचा लक्षार्थ कळणं आणि ज्ञानेश्वरी अनुभवणं, असे किती त्यात गोष्टी आहेत बघा. एखादी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, असं नामदेव महाराजांची उक्तीच आहे ना. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. सर्वात श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे. त्यातली आयुष्यात एक तरी ओवी अनुभवावी म्हटलेला आहे, वाचावी म्हटलं नाही, त्याचा अर्थ काढावा म्हटलं नाही, त्याच्यावर प्रवचनं द्यावी असं म्हटलेलं नाही, तर एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवात येणं फार गरजेचं आहे, यासाठी चिंतनाची आवश्यकता आहे. अर्जुनाचीच मती कुंठित झालेली आहे. तो म्हणतो कितीही माझ्या बुद्धीनं डुबक्या जरी मारल्या तरी मला याचा अर्थ कळणं अवघड आहे, आणि ज्याचा अर्थ कळणं अवघड आहे ते जाणावयाची के गुटी. ती कशाला अनुभवाच्या गप्पा मारून असायचं, त्याच्यापेक्षा काय करावं, जिथून ते उत्पन्न झालं त्याच्याकडेच पाहावं. ज्यानं हे तत्वज्ञान बाहेर आणलं, ज्याच्या मुखातून भगवद्गीता बाहेर पडली त्याच्याकडे पाहावं. पाहावं म्हणजे असे न पाहावं की मला काय कळलं नाही अजून सांगा, म्हणून त्यानं श्रीकृष्णाकडे पाहिलेलं आहे. म्हणजे आकाशाचा अंत लागत नाही, जसा मगाशी म्हटलं, तर त्याच्या घड्या उलगडणे सुद्धा शक्य नाही. म्हणून पदही ऐकूनच मी विस्मयात पडलो. चमत्काराला म्हणजे मग अर्थ जाणण्याची गोष्ट कशाला, म्हणून आता तो अर्थ मला कुणाकडे कळेल, तर माझा आशेचं एक आधाराचं केंद्रस्थान आहे, तो म्हणजे भगवंत. त्याच्याकडेच तो पाहायला लागला. आणि कुणाकडे जाईल. युद्धाच्या सुरुवातीलाच त्यानं आपली सगळी सुख दुःख श्रीकृष्णाशी शेअर केलेली आहेत अर्जुनानं. अर्जुन कधीही श्रीकृष्णाच्या एका शब्दापुढे सुद्धा गेलेले नाहीत, याचा विचार आपण लक्षात ठेवण्यासारखा आहे. भक्त कुणासारखं असावं आणि शिष्य कुणासारखं असावं, तर अर्जुनासारखं असावं. म्हणून अर्जुनाच्याकडे पाहणं म्हणजे का, तर अर्जुन ज्या ज्यावेळी संकटे येतात त्या त्यावेळी कृष्णच म्हणतो आणि कृष्णच आठवतो. त्याला नातलग किंवा त्याला आपली युद्धकौशल्य आठवत नाही. जर त्याला युद्धकौशल्यावरती आपल्या जर भिस्त असती किंवा त्याच्यावरच फक्त विश्वास असता, तर सारथ्य करण्याला भगवान श्रीकृष्णाला त्यानं विनंती केली नसती. ज्याचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतात त्याचा रथ कधी पराभूत होईल काय सांगा, होणारच नाही. ज्यानं आपलं अधिष्ठान भगवंत मानलेलं आहे त्याचा प्रपंच, त्याची भक्ती, त्याचं ज्ञान परिपूर्णतेकडेच जाईल, निश्चितच जाणार आहे. पण ज्याने अधिष्ठान म्हणून विषयांनाच ठेवलेला आहे, संसाराला ठेवलेला आहे, प्रापंचिक सगळ्या गोष्टींचा आधार वाटतो, त्यांना भगवान श्रीकृष्णाची महती कशी कळेल, भगवंत काय आहेत कसे कळतील सांगा बघू. म्हणून विचार करताना अर्जुनासारखं आपण शिष्य व्हावं, अर्जुनासारखा भक्त व्हावं आणि अर्जुनासारखं अनुयायित्व असावं. अनुयायी शब्दाचा अर्थ आहे फॉलो करणं. त्याने श्रीकृष्णाला फॉलो केलेला आहे. श्रीकृष्णाचे सगळे शब्द, म्हणून देवकीचा राणा पांडवा घरी असं वर्णन हरिपाठामध्ये माऊली करतात. देवकीचा राणा पांडवा घरीच का गेला, आणि पांडव शब्दाचा अर्थ दुसरे पांडव नाहीत, अर्जुनच आहे. त्यामुळे अर्जुनाच्या ठिकाणी ही जी भक्ती जी होती ती भक्ती अलौकिक अशी भक्ती होती. त्यामुळे त्याची भिस्त आपल्या शस्त्रावरती नव्हती किंवा शस्त्रकलेवरती नव्हती. शस्त्रकलेवर नुसती भक्ती असती तर तो म्हटला असता मी सगळ्यांना संपवतो, मला कृष्णाची काय गरज आहे. पण त्यानं सारथ्य करायला कृष्ण मागितला. नारायण सेनेपेक्षा नारायण श्रेष्ठ आहे अशी त्याचा विश्वास आणि अढळ श्रद्धा होती. आणि म्हणूनच आत्ता सुद्धा मला अर्थ गीतेचा कळत नाही म्हणून तो कुणाकडे पाहतो,
तू काय भीष्माचार्याला विचारायला जाणार नाही किंवा कृपाचार्यांना किंवा द्रोणाचार्यांना विचारायला जाणार नाही. तर त्याने विचारलं किंवा कोणाकडे पाहिलं तर त्याची दृष्टी गेली यादवेंद्राकडे. यादवेंद्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाकडे दृष्टी गेली. मग विनविले सुबटे हा हा जी ये एक वाटे 7 ही पदे अनुचिष्टे नवले आहाते. मग अर्जुनानं विनंती केली, विनवले सुबटे, महाराज एका मार्गाने चालत असलेली हा जी ये एक वाटे म्हणजे एका वाटेनं ही 7ही पदे ऐकलेली नव्हतीत मी म्हणतो तो. 7ही पदी अनुचिष्टे. अनुचिष्टे म्हणजे ज्याला स्पर्शही झाला नाही असं. अनुचिष्टे, अनुचिष्टे शब्दाचा अर्थ आहे जे अस्पर्शित आहे, ज्याला मी कधी ऐकलं नाही, ज्याला कधी पाहिलं नाही, ज्याला कधी स्पर्श केला नाही, त्याला अनुचिष्टे शब्द. नवले आहे ते. हे सगळी जी पदं जी आहेत आश्चर्यकारक वाटण्यासारखी 7 पदं आहेत. 7 पदं म्हणजे वरती वर्णन केलेली आहेत. ब्रह्म तदविदू अध्यात्म कर्म शब्द वापरत बघा. मग आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ या सगळ्यांची माहिती जी दिलेली आहे ती त्या दृष्टीनं दिलेली आहे. आणि काय आहेत ही 7 पदं जी आहेत, ही 7 पदं म्हणजे ब्रह्म, अध्यात्म, कर्म ही झाली 3. आदिभूत, आदियज्ञ, आदिदेव आणि प्रयाण कालाची जी कथा आहे ही मी कधीच ऐकली नाही म्हणतात ती. कोण म्हणतं? अर्जुन. ही एकूण 7 पदे झालेली आहेत. ब्रह्म, अध्यात्म, कर्म पहिल्या श्लोकामध्ये जरामरण श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये वर्णन करताना आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ अशी ही. आणि प्रयाणकाली काय होईल म्हणजे मरणाच्या काळी तो मला विसरत नाही अशी जी 7ही पदे जी सांगितलेली आहेत ही 7 पदे माझ्यासाठी आश्चर्यकारक, अपरिचित आहेत, अनोळखी आहेत. 7ही पदं मला कळत नाही. हे स्पष्टपणे कबूल करणं फार गरजेचं आहे. नाहीतर कोणतरी आपण विचारलं तर म्हणतो मला हे माहिती आहे, ते मला माहिती आहे. ते काय सांगायला गेलं की हे त्यातलं जरा बघा म्हटलं की ते मला माहिती आहे. माहिती आहे तर सांगायचं काय अशा व्यक्तीला? अर्जुन कसा स्वीकारतो बघा की आपला अज्ञान देऊन स्वीकारतो. म्हणतो तुम्ही ब्रह्म किंवा अध्यात्म मला काही कळलेलं नाही, तुमचं कर्म काय म्हणला ते मला ते काही कळलं नाही, आदियज्ञ कळलं नाही, आदिभूत आदिदैव मला काही कळलेलं नाही, प्रयाण काळेला तो जाणतो कसा? तो जो भक्त आहे ना तो प्रयाणकाळी म्हणजे मरणाच्या समयी कसा विसरत नाही देवाला तेही मला काही कळलेलं नाही. ह्या 7ही पदं अनुचिष्टे मलाही कळलेली नाहीत, अपरिचित आहेत. म्हणून म्हणतात पुढे 198 नंबरच्या ओळीमध्ये एरवी अवधानाची वहिलेपणे नाना प्रमेयाचे उगाने काय श्रवणाची अंगवणे बोलू आहाती. म्हणून काय म्हणतात? एरवी लक्ष देण्याच्या वेगाने आणि श्रवणाच्या शारीरिक सामर्थ्याने या शब्दातील नाना प्रकारच्या सिद्धांताचा हिशेब केवळ तोंडाने बोलून तरी दाखवता येईल काय याचा मी विचार करतो. म्हणजे 7 निराळी पदे जी आहेत त्याचा प्रमेयाचा उलगडा नुसता अवधान देऊन किंवा नुसत्या श्रवणानं काय बोलता येईल काय असं वाटत होतं मला, पण ते मला काही कळले नाही. एरवी अवधानाची वहिलेपणे म्हणजे लक्ष देण्याच्या वेगाने, नाना प्रमेयाचे उगाने, नाना प्रकारचे सिद्धांत आहेत त्या काय श्रवणाची अंगवणे, श्रवणाच्या अंगाने जर त्याचा अर्थ काढायचा झाला, अवधान देऊन जरी अर्थ काढायचा झाला तर ते सिद्धांत समजण्यासारखे नाहीत. तरी बोलून दाखवता येतील का याचा मी खूप विचार केला. अर्जुन काय म्हणतो? त्याच्यावर मी खूप विचार केलेला आहे पण न समजण्यासारखे आहेत. कारण प्रत्येक गोष्टीला अवधानाला मर्यादा असतात. कानाच्या मर्यादित सामर्थ्यामध्ये शब्द पकडता येत नाही. किती कानाचं सामर्थ्य असलं तर कान हे सामान्यच आहेत ना, तेही कशा आहेत? नाशवंत सगळ्या गोष्टी आहेत, ते पंचमहाभूताचे आहेत, जड आहेत. त्यावरून कानाची सुद्धा सामर्थ्य, बुद्धीचं सामर्थ्य कमी पडतं हे कबूल केलेलं आहे. म्हणून म्हणतो तो परितैसे हे नव्हेची देवा देखीला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची आजीवा विस्मरून जाल. परंतु देवा हे तसे साधं प्रकरण नाही.
मला कळण्यासारखं नाही. मी आदिभूतादी अक्षरांचा समुदाय ऐकला, म्हणजे आदिभूत आदिदैव आदियज्ञाचा समुदाय ऐकला. त्यामुळं आश्चर्याची जीवाला आश्चर्य झालं. मला अत्यंत आश्चर्य वाटलं आणि विस्मयाची जीवा विस्मय झाला. म्हणजे मलाच अत्यंत आश्चर्य वाटलं. ही वचने ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि ती समजून घेण्यास हे कठीण आहेत हे मला समजलं. हे आदियज्ञ आदिदेव यांचा समूह, नंतर ब्रह्म कर्म अध्यात्म यांचा समूह, प्रयाणका, या सगळ्या गोष्टी मला न समजण्याच्या पलीकडच्या आहेत. मला समजण्याच्या पलीकडच्या आहेत. न समजण्याच्या शब्दाचा अर्थ नाही, मला न समजण्यासारखे, समजण्याच्या पलीकडे आहेत, मला कळत नाहीत असं स्वतः मात्र अर्जुन कबूल करतो बरं का. आणि हे कबूल करणं कठीण गोष्ट आहे, हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कारण कबूल आपण करत नाही, आपल्याला येत नाही. असं 200 नंबरच्या ओळीमध्ये काय बोलतात बघा, कानाचेनी गवाक्षेद्वारे. कानाची एक प्रकारची गवक्ष आहेत, झरोके आहेत. बोलाचे रश्मी अभ्यंतरे, आतमध्ये वाक्याची पदाक्षर रूपी किरण माझ्या अंतःकरणात प्रवेश प्रकाश टाकेनाशी झालीत. पाहेना तव चमत्कारे अवधान टाकले. त्यामुळे आश्चर्य वाटल्यामुळं माझं अवधान एकदम जिथल्या तिथं थांबलं. तुमची जी पद आणि अक्षर आहेत, ही अक्षर माझ्या कानाच्या या गवाक्षातून, खिडकीतून, गवाक्ष म्हणजे काय, कवडसा किंवा त्याला काय म्हणतात, झरोका, या कानाच्या झरोक्या वाटे बोलाचे रश्मी, तुझ्या वाक्याची किरणे, बोलाची रश्मी अभ्यंतरे, अभ्यंतरे म्हणजे अंतःकरणात, अर्थात प्रकाश टाकीनाशी झाली. पाहेना, आज जाईना तव चमत्कारे अवधान टाकले. काय आश्चर्य वाटलं आणि माझं अवधान निघून गेलं. म्हणजे शब्दरूपी प्रकाश किरणं जे आहेत ते कानाच्या झरोक्यातून आत प्रवेश करतात. मला आश्चर्य वाटलं आणि ऐकण्याची क्रिया थांबली. अनेक वेळा ध्यानामध्ये सुद्धा आपण ध्यानामध्ये किंवा नामामध्ये सुद्धा असं एक काल आपण विचार केला होता कालच्या चिंतनामध्ये, रसास्वाद नावाचा जो दोष आहे तो दोष अशा वेळी येऊ शकतो. रसास्वाद म्हणजे बरं वाटायला लागतं आणि बरं वाटण्यामध्ये ते सगळं पुढचं आहे ते विसरूनच जातं. हे विसरून जाणं नको असायला पाहिजे. अर्जुनाची तशी स्थिती झालेली आहे. तो इतका आनंदात आहे, ते ऐकत 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 तर ते आनंदामुळे पुढील ऐकण्याचं थांबून गेलं. त्याचं जे भगवंत जे सिद्धांत सांगायला लागलेत किंवा ज्ञानाच्या प्रक्रिया ज्या सांगायला लागलेत तिकडं त्याचं लक्ष नाही. म्हणून म्हणतोय ही शब्दरूपी अक्षरं माझ्या कानाच्या या खिडकीतून आत गेली, पण प्रवेश करतात मला मात्र त्या ठिकाणी मी आश्चर्यचकित झालो. म्हणजे माझं मती त्या ठिकाणी कुंठित झाली असं त्याला म्हणायचं आहे. कानाची गवाक्षदारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहिना तव चमत्कारे अवधान ठकले. तेवीची अर्थाची चाड मजा आहे, ते सांगताही वेळूनच आहे. म्हणून निरूपण लावला आहे की जो देवा, मला आता अर्थज्ञानाची इच्छा झालेली आहे. चाड म्हणजे इच्छा, त्या अर्थाची चाड मजा आहे. मला आता निरूपण लवकर सांगा. आणि ते सांगताही वेळूनच आहे, हे सांगण्यापुरतं सुद्धा मला आता विलंब सहन होत नाही. मला सहन होत नाही, लवकर सांगा. किती गडबड आहे बघा त्याची. आता तो सावध झालेला आहे, कारण त्याला लक्षात आलं मधली काही अक्षरं माझ्याकडून सुटून गेली, अवधान माझं कुठंतरी कमी पडलं, कानातून येणाऱ्या अक्षरांना मी व्यवस्थित अनुभवू शकलो नाही. हे त्यानं कबूल करून म्हणतो, आता झटकरी सांगा, मला अर्थ ऐकायचा आहे. देवा लवकर निरूपण करा. निरूपण लवला की जो देवा, आता लवकरात लवकर ते निरूपण मला ऐकायचं आहे. कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ मला कळलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मला कळलं पाहिजे. आणि हे बोलताना सुद्धा फुकट जाणारा जो वेळ आहे तो सुद्धा मला सहन होत नाही. म्हणजे सांगायसाठी मला कळत नाही, हे सांगायसाठी सुद्धा जो वेळ लागला तो सुद्धा फुकट गेला असं तो म्हणतोय. मला लवकर सांगा, कारण नुसते शब्दाचे अर्थ जे आहेत मला सगळे अर्थ शब्दांचे कळले पाहिजेत. असा हट्ट आपला असतो का बघावं. कधी शास्त्र अभ्यासताना किंवा श्रीगुरूंचं ऐकताना आपला हट्ट असा असतोय काय, मला ही सगळी अक्षरं कळली पाहिजेत. बरीचशी अक्षरं निष्ठूनच जात असतात आणि निष्ठून गेल्यामुळं आपल्याला पूर्ण ज्ञान त्यातलं जे आहे ते प्राप्तच होत नाही. विद्यार्थी सुद्धा शाळेत असतात, बसलेले असतात ना, बरेच वेळा असं अवधान कुठंतरी डायव्हर्ट सारखं होत असतं आणि म्हणूनच आपल्याला कळत नाही. आपल्याला कळत नाही याचा अर्थ आपलं लक्ष नसतं.
म्हणून इथं वर्णन केलंय. मी हट्ट याचा कसा आहे बघा, मला प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही कळला दिलाच पाहिजे. अर्थाची चाड मजा आहे, प्रत्येक शब्दाच्या अर्थाची मला इच्छा आहे आणि ते सांगत आहे वेळ नसा आहे, मला गडबड आहे. म्हणून निरूपण लवकरात लवकर करा असं तो म्हणतो. ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दिटीसुनी तेवीस माझी शिरवणी आरती आपली. देवाने काय सांगितलं याचं मागे पाहून जरा सीनावलोकन केल्यानंतर पुढे देव काय सांगणार आहे ते दृष्टीत घालून त्याबरोबर आपलीही जिज्ञासा त्या अभिप्रायात तो घालून टाकतो. म्हणजे मागे काय सांगितलं ते थोडंसं पाहायचं, काय बोलतील याची शक्यता त्यानं बघितली आणि अर्जुनानं आपली इच्छा व्यक्त केली देवांच्याकडे असं वर्णन केलेलं आहे. कैशी पुसते पाहे पा जाणीव भिडे तरी लंगो नेदी शिव एरवी श्रीकृष्ण दुर्यासी केव देवो सरला. अर्जुनाने विचारपणा कसा बुद्धी लढवली बघा, शहाणपण केलं. पुस्ती पाहे पा जाणीव, एरवी तो अर्जुन भिडे तरी लंगो नेदी शिव. अर्जुना श्रीकृष्णाच्या हृदयाला आलिंगन देण्याकरता सरसावला, पण एरवी देऊ सरला खेव देवो सरला, पण गुरुविषयी असणाऱ्या आदरभावाची मर्यादा त्यानं उल्लंघन केलं नाही. विचार करा की त्याला भगवंताला मिठी मारण्याची इच्छा आहे, कारण ते मित्रच आहेत ना त्याचे, पण थोडीशी मर्यादा त्यांनी ठेवली की माझे गुरु आहे, मग त्याचं उल्लंघन होऊ द्याय नको पाहिजे. पण प्रश्न विचारण्याचा मात्र संकोच केलेला नाही. कसे दोन्ही पाळलेत बघा, म्हणजे पुरेसं अंतर ठेवले गुरु शिष्यामध्ये आदरानं. परंतु गुरु शिष्याचं नातं खरं काय आहे, मनात कुठली शंका न ठेवता भीड न ठेवता त्यानं काय केलेलं आहे, भिडे तरी लंगो नेदी शिव. त्यानं मर्यादा कुठलीही राखली नाही. कोणती तर अगोदर त्यांना हृदयाशी आलिंगन द्यायचं होतं, पण तो म्हटला माझे गुरु आहेत भगवंत, त्यामुळे मी एवढ्याजवळ त्यांच्या जाऊ शकत नाही. परंतु मी प्रश्न तरी विचारू शकतो, प्रश्न विचारायची भीड त्यांनी ठेवली नाही. अहो श्री गुरु ते जे पुसावे ते येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आगवे सव्यसाची. नवीन शब्द वापरलाय बघा, सव्यसाची. काय श्रीगुरूला जेव्हा विचारायचे असते तेव्हा त्या मानाने दक्ष असावे लागते. आपण कुठलीही गोष्टी विचारायला बघू श्रीगुरूंना गेलो तर मुळात आपण दक्ष असायला पाहिजे, कारण आत्ता ते काय बोलतात इकडं आपलं लक्ष असायला पाहिजे. म्हणजे दक्ष असावं. हे रहस्य व्यवहार आणि परमार्थ या दोन विषयात सव्यसाची असलेला एकटा अर्जुनच जाणत होता. अर्जुनाला भगवद्गीता सांगण्याचं कारण हे दोन्ही गोष्टी त्याला एकची जाणे आगवे सव्यसाची. सव्यसाची शब्दाचा अर्थच आहे, वर्णनच केलेला आहे अगोदरच, की दोन्ही हाताने बाण सोडणारा, त्याला सव्यसाची आहे. सव्यसाची शब्द जो अर्जुनाला वापरला तो दोन्ही हाताने बाण सोडायचा म्हणून. याचा अर्थ होतो की श्रीगुरूंना काही विचारायचे असेल त्यावेळी केवढी सावधानता पाहिजे, ही फक्त जाणीव अर्जुनासारख्या भक्ताला आणि शिष्याला असू शकते. शिष्य व्हायचं असेल तर मगाशी विचार केला आपण, अर्जुनासारखं असलं पाहिजे, कारण तो अवधान जे आहे प्रश्न विचारल्याबरोबर ते ऐकायचं असतं. त्यामुळे प्रश्न करताना जिज्ञासा असावी, त्या ठिकाणी उद्धटपणा नको पाहिजे, नम्रतेनं प्रश्न विचारला पाहिजे, श्रद्धेनं सावधानतेनं ती सावधानता त्या ठिकाणी असली पाहिजे. हे अर्जुनाच्या उदाहरणावरून आपल्याला कळतं. आता तयाचे ते प्रश्न करी वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजय आवडणे पले सांगेल कैसे. आता संजयला आता काय म्हणतात, संजयाचा शब्द आता आलाय बघा, त्या अर्जुनाचे जे प्रश्न करणं आहे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरीचे उत्तराकरता जे बोलणं आहे तो संजय धृतराष्ट्राला आता आवडीनं सांगणार आहे. तयाचे ते प्रश्न करे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, म्हणजे भगवंत श्रीहरी सर्वज्ञ आहेत असं वर्णन केलेलं आहे. ते सर्व वर्णन आता संजय करेल. ती अवधान द्यावे गोठी बोल जेल नीट मराठी, जैशी कानाची आधी दृष्टी उपयोगाची. मग श्रोत्यांनी लक्ष द्यावं. मी देखील ती गोष्ट आता काही सरळ मराठीत भाषेत सांगेन. जशी काही ती भाषा वाचित असताना कानाच्या आधी डोळ्यालाच दिसेल. माझी भाषा कानाच्या अगोदर डोळ्यालाच दिसेल. माऊली बोलतात कसं बघा, म्हणजे हे वर्णन फार विचित्रपूर्वक आहे. तो भाग लक्षपूर्वक ऐकावा ते म्हणतात. मराठीत इतके व्यवस्थित सांगेन तुम्हाला की ते कानाने ऐकणे, पण पूर्वीच
डोळ्यांचा उपयोग तुम्हाला करावा लागेल, म्हणजे डोळ्याला दिसेल इतका स्पष्ट शब्द तो असेल. कानानं ऐकू येण्यापेक्षा डोळ्यानं स्पष्ट दिसेल म्हणून अवधान पूर्ण असावे लागते. वाक्यार्थ त्यातला विषय ज्ञान आहे किंवा तात्पर्य ज्ञान आहे, त्यातला भाव आहे. त्यासाठी प्रत्येक जो श्रोता आहे त्याची बुद्धी सूक्ष्मच असावी लागते, हे याच्यावर समजेल. म्हणून अवधान तरी ज्या म्हणतात ते अवधान द्यावे गोटी बोली जाईल नीट मराठी. आता शुद्ध मराठीत मी तुम्हाला तत्वज्ञान सांगेल. बुद्धीची या जिवा बोलाचा न चाकता गावा, अक्षराची या भांबा इंद्रिय जिती. म्हणजे बुद्धीच्या जीवाने जिभेने शब्दाचा भावरूपी गाभा न चाकताही केवळ रसाच्या अक्षराच्या बाह्य सौंदर्यानेच इंद्रियांना एक संजीवनी प्राप्त होईल. म्हणजे माझ्या शब्दातला जो गुढार्थ आहे तो रस बुद्धिरूपी जिभेने न चाकता सुद्धा वास्तविक कसा कळेल, बुद्धीशिवाय कळत नाही. पण माऊली काय म्हणतात बघा, ते बुद्धीनं न घेता सुद्धा त्या शब्दाचं बाह्य सौंदर्य जे आहे माझ्या ओव्यांचं ते सर्व इंद्रियांना संजीवनी देईल, सर्व इंद्रियांना तृप्त करेल, सगळी इंद्रिय तृप्त करेल. अवघड गोष्ट कशी बोलतात माऊली बघा. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानं तुम्हाला तृप्तता प्राप्त होईल. पाहे मालतीचे कळे घ्राणासी कीर वाटले परिमळे, परिवरची या बरवा काही डोळे सुखी नव्हती. म्हणजे मालती फुलांचं नाव आहे. मालतीच्या कळ्या सुगंधाने नाकाला चांगल्या वाटतातच ना सुगंधामुळे. घ्राणासी कीर वाटले परिमळे, चांगलं वाटतं वासानं. परंतु परी वरची या बरवा काही डोळे, पण वरच्या सौंदर्याने डोळे देखील सुखी होत नाहीत काय. फुलं बघताना फक्त नाकालाच बरं वाटतं का, तसं डोळ्याला कसं बरं वाटतं. किती सुंदर दृष्टांत दिला आहे बघा. तसे माझे शब्द जे आहेत हे कानाला तरी बरे वाटतीलच, वरती दिलेलंच आहे, पण त्याच्यापूर्वी सगळीच इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय सुखी होतील, त्यांना तृप्त होतील असं वर्णन. तैशे देशेची या हवावा इंद्रिय करती राणीवा, मग प्रमियाची या गावा लेसा जायजे. तसं मराठी भाषेच्या ह्या उत्कट आवडीने इंद्रिय सुखानं राज्य करतील. म्हणजे सुखाने इंद्रिय मराठीचे ऐश्वर्य उपभोगत असताना आपली इंद्रिय सिद्धांताच्या गावामध्ये सुखाने प्रवेश करतील. सहज जाता जाता इंद्रिय तरी सुखी होतीलच, पण त्याबरोबर तुम्हाला सिद्धांतांचा सुद्धा अर्थ कळेल. ऐसेनी नागरपणे बोल निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. जेथे शब्दाची मर्यादा संपते, शब्द नाहीसा होते, ते तर बोलणे सुंदर पद्धतीने माझं ऐका. वर्णन कसं केलंय बघा. म्हणून मी काय करतो, मी असं बोलेन की तुम्हाला माझ्या ओवीच्या द्वारे सगळे शब्दार्थ तरी कळतीलच, सिद्धांतही कळेल, म्हणजे सगळ्या इंद्रियांना सुख लाभेल. काय शास्त्राची महती आहे बघा. अन्य ठिकाणी सुद्धा माऊली बोललेले आहेत की म्हणून या आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचुनी होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणजे ती स्वतंत्र म्हणजे काय करतात, ही सगळी अविद्या विनाशाची पात्र आहेत. म्हणून माऊलीने एक प्रतिज्ञा केलेली आपल्याला बघायला मिळते. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचा रूप दाविन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. हे अतिंद्रिय आहे, पण मी इंद्रियाकरवी भोगवून घेईल, ही माझी प्रतिज्ञा माऊली म्हणतात. ही अवघड गोष्ट आहे. वास्तविक इंद्रियांच्या द्वारे हे कळणार नाही. इंद्रिय तरी जड आहेत, बुद्धी त्याच्यापेक्षा तरल आहे. ते म्हणतात बुद्धीलाही सोडा, बुद्धीपेक्षा तुमची इंद्रिय तृप्त करण्याची ताकद माझ्या शब्दांच्या ज्ञानेश्वरीच्या शब्दामध्ये आहे असं माऊली बोलतात. ऐशेनी नागरपणे बोल निमेते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव रचिताया भावार्थ दीपिकाया श्री शंकर यथार्थ कृते ज्ञानेश्वरी भावदर्शन सप्तमाध्याय. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. असे ज्ञानेश्वरीचा हा 7वा अध्याय आपण संपवलेला आहे. आतापर्यंत आपण 310 श्लोकांचा विचार केलेला आहे 7व्या अध्यायापर्यंत, आणि 7व्या अध्यायाच्या शेवटीपर्यंत ज्ञानेश्वरीतल्या 2038 ओव्या आपण निरूपणातल्या घेतलेल्या आहेत. हा आजचा 7वा अध्याय संपलेला आहे. उद्याच्या चिंतनापासून आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.